सकळ देवांचे दैवत सकळ देवांचे दैवत सकळ देवांचे दैवत सकळ देवांचे दैवत उभे आहे या रंगात उभे आहे या रंगात उभे आहे या रंगात झाल्यानंतर स्वर्गाधिक देव देहभाव विसरून जातात। पश्वादिक प्राण्यांच्या बुद्धीमध्येही अमूलाग्र अशा प्रकारचा बदल होतो। पृथ्वी मातेला ज्याचं दर्शन झाल्यानंतर आनंद होतो तो देव आहे तरी कोण, तर त्या देवाचा परिचय तुकोबाराय करून देत आहेत की तो जो देव आहे ना सकळ देवांचे दैवत। जेवढे 33 कोटी देव आहेत त्या सगळ्या 33 कोटी देवांना पूज्य असलेला देव तो आहे। सगळे देव पहाटे उठल्यानंतर आंघोळ झाली की त्या देवाची पूजा करतात। इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजे बोला। इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजे श्रुती शास्त्रे तेही यातेची श्रुती शास्त्रे तेही यातेची पूजे महासिद्ध मोनी झाली आराधती निळामणे तो हा जोडेला संगाती हो ऐशा गौरीच्या मूर्ती ऐशा गौरीच्या मूर्ती निळामणे तो हा जोडला संगाती ऐशा गौरीच्या मूर्ती परत ऐशा गौरीच्या मूर्ती परत चंद्र महेंद्र यातेची पूजिती इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती शास्त्रे तेही यातेची स्मरिती श्रुती शास्त्रे तेही यातेची स्मरिती महासिद्ध मोनी झाली आराधती निळामणे तो हा जोडीला संगाती निळामणे तो हा जोडीला ऐशा गौराणीच्या मूर्ती परत ऐशा गौराणीच्या मूर्ती परत हा काला वितरण करणारा परमात्मा कोण आहे की हा सर्व देवांचा राजा आहे, सर्व देवांचा बॉस आहे, तो हा देवांचाही देव। इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती श्रुती शास्त्रे तेही यातेची स्तविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती
निळा म्हणे तो हा जोडीला संगत देव. आणि या काला वितरण करणाऱ्या परमात्म्याचा जर समजा अधिकाराचा भाव लक्षात आणून द्यायचा झाला तर हा परमात्मा कोण आहे? या परमात्म्याचं श्रेष्ठत्व असं आहे की तुम्ही आपण सर्व लोक सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेत जाईपर्यंत ज्याचे स्वप्न पाहतो त्या रिद्धी सिद्धी आपल्याला प्राप्त व्हाव्या म्हणून बरेच लोक बऱ्याच पद्धतीने प्रयत्न करतात. या बाबाकडे नाही त्या बाबाकडे जातात, या महाराजकडे नाही त्या महाराजकडे जातात. परंतु रिद्धी सिद्धीच्या पाठीमागे पडणारे आपण लोक त्या रिद्धी सिद्धी या देवाच्या दारात काय करता माहिती आहे? अरे पहाट झाली की जो हा काला वितरण करणारा जो परमात्मा आहे, हा विटेवर उभा असलेला आमचा जो पांडुरंग परमात्मा आहे, याच्या दारामध्ये या रिद्धी सिद्धी पहाटे उठल्यानंतर काय करतात? रिद्धी सिद्धी दासी अंगणी झाली ती, त्यांचं अंगण घडतात. रिद्धी सिद्धी सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चार मुक्ती ज्या वेळेला आमच्या देवाच्या दरबारामध्ये अन्नदान होतं त्यावेळेला त्या पत्रावळ्या फेकल्या की त्या उष्ट्या पत्रावळ्यामधलं उष्ट काढतात. उच्चिष्टे काढिती मुक्ती चारी, या चार मुक्ती या देवाच्या दारातल्या उष्टावळ्या काढतात, उष्ट्या पत्रावळ्या पाहतात. एवढंच नाही, या देवाची स्तुती गाणारे कोण कोण आहेत? या देवाची स्तुती गाणारे चारी वेद भाट होनी गर्जती सनकादिक गाती कीर्ती तुझी, कीर्ती तुझी गाती कीर्ती तुझी. असं या देवाचं श्रेष्ठत्व. एवढंच नाही तर जो काला वितरण करणारा परमात्मा आहे याच्या दारामध्ये लोटांगण घालणारे कोण कोण आहेत? सुरवरांचे भार अंगणी लोळती, सुरवरांचे भार अंगणी लोळती. जेवढे देव लोक आहेत तेवढे सगळे या देवाच्या पायाजवळ याच्या अंगणामध्ये लोटांगण घालतात. आणि महादेव तो बडा देव सब देवों का बाबा, हा सर्वश्रेष्ठ देव कैलासपती या काला वितरण करणाऱ्या परमात्म्याचं काय करतो माहिती आहे? चरण रज क्षिती शिव वंदी, चरण रज क्षिती शिव वंदी, शिव वंदी, शिव वंदी. नामाचा गजर गरजे भीमातीर, गरजे भीमातीर. आज या जगाचा संहार करता प्रत्यक्ष भगवान शंकर या देवाच्या पायाची माती आपल्या कपाळाला लावतो. असं या देवाचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून तो हा देवांचाही देव, सकळ देवांचे दैवत. हा परमात्मा काला वितरण करताना उभा कसा आहे? त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये, दीडकी पायावर उभा आहे. एवढंच नाही तर कोणासोबत हा काला वितरण करतोय? कोणासोबत खेळण्याची क्रीडा करतोय? गोपाळांसहित क्रीडा करी कान्होबा. जे गोपाळ आहेत, गवळ्याची पोरं आहेत, त्यांच्या सोबत हा भगवान क्रीडा करतोय. काय त्या गोपाळांचं कोणत्या जन्माचं भाग्य असेल देव जाणे. ज्या गोपाळांच्या सोबत परमात्मा क्रीडा करतो, गोपाळांच्या सोबत खेळ खेळतो, त्या गोपाळांमध्ये एकही सुशिक्षित नव्हता, एकही पदवीधर नव्हता, एकही मेकअप करणारा नव्हता, एकही ब्युटी पार्लर मध्ये जाणारा नव्हता. सगळे असे गवड्याच्या घरात जन्माला आलेली. पण तुकोबाराय बोलतायत की इतके अडाणी होते, इतके अडाणी होते की ताकाचा तांब्या हातात आल्यानंतर तो कसा प्यावा. गवड्याच्या घरात जन्म होऊनही काही उपयोग नव्हता. तो ताकाचा तांब्या हातात आला की तोंडाला लावायचा, जेवढं प्यायचं तेवढं प्यायचं, बाकीचं ढेरीवर सांडायचं. बरं ढेरीवर सांडलं तर सांडलं, पण सांडलेल्या ढेरी धुवायची की नाही? अरे कसली धुणे, ते तशीच आजची ढेरी तशी, उद्याची तशी. ते ताकाची ढेरी भरल्यानंतर 8-10 दिवसात घुरट वास मारायची.
पण तो परमात्मा त्यांच्या भावाचा एवढा भुकेला की त्यांच्या तोंडातलं उष्ट खातोय. काय त्या गोपाळांचं कोणत्या जन्माचं भाग्य असेल. अहो सांगा, जसे आपण दररोज कोलगेटनं दात घासतो तसे ते गोपाळ कोणत्या कोलगेटनं दात घासत होते हो? हे नाही, परंतु त्यांच्या तोंडातलं उष्ट खातो. काय पुण्य असेल त्यांचे. एकदा तो पेंदे आहे ना, भगवंताचा जवळचा मित्र, त्याच्या घरी पित्र होते. आता पितरांच्या दिवशी किती भाज्या करतात, किती पदार्थ करतात हे आपल्याला माहिती आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पितरांच्या दिवशी काय काय केलं जातं. त्या पात्रावर मावत नाही एवढं केलं जातं. पित्राला भीती वाटते की काय काय खावं. त्या पित्राला भीती वाटते खाल्ल्यानंतर मी संध्याकाळपर्यंत राहतो की नाही. आणि पुन्हा वाढणारे मात्र एकदम त्याच्यासमोर सोटा घेऊन उभेच असतात. तुम्ही पितर आहे, तुम्ही जवाई आहे, खाल्लंच पाहिजे. त्या पितरांच्या दिवशी सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक केलेला, वडे भजे काय असतील त्या भाज्या भुज्या, 2-4 प्रकारचे भात, 2-4 प्रकारच्या आमट्या. आणि त्या दिवशी इतका स्वयंपाक सुंदर झाला होता. आणि सगळ्यामध्ये सगळ्यात सुंदर झाली होती ती कढी. त्या कढीला त्या पेंद्याच्या येणं अशी फोडणी दिली की सगळ्या बामणमध्ये एसटी स्टँड पासून तर पार आमोदा फाट्यापर्यंत सगळीकडे वास. कोणी कढी बनवली, सगळीकडे चारी बाजूने वास. तो पेंद्या विचार करतो, हे एवढा सुंदर स्वयंपाक झाला, माझ्या घरी मित्र आहे, मी जेवतोय, पण माझ्या मित्राला काही भेटत नाहीये. मग त्याचा मित्र कोण? हा भगवान श्रीकृष्ण. पण आता सगळं तर काही आपण नेणार नाही, कारण आपली आई काही नेऊ देणार नाही. पण कढी तरी याला घेऊन जाऊ, कढी फार सुंदर झाली. मग ते कढी जर त्या मित्राला न्यायची असते तर आई डबा पण देणार नाही. न्यायचे कशात? मग त्याने एक डबा ठरवला, आपल्या तोंडातच कढी भरली. पेंद्याला तोंडात किती मावणार हो? पण जेवढी मावली तेवढी मावली. त्याने मोठा घोट घेतला आणि चालला त्या भगवान श्रीकृष्णाकडे कढी द्यायला. बरं, तोंडात कढी भरल्यामुळे बोलता येत नाही. बोलायला लागला तर कढी खाली सोडेल. तो पडतोय, माझा मित्र कुठे. रस्त्यात जाता चौक लागला, तिथे आमच्या पप्पाच्या गजानन महाराजसारख्या आगाऊ होतीच तिथं. ते त्याला पेंद्याला म्हणतात, अरे कुठे चालला, त्याला कुठे बोलता येतं. तो करायचा, गजू महाराज म्हणायचा, कुठे चालला. अरे शेवटी पुढे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण उभे दिसले, त्याच्याजवळ गेला आणि त्याला कुठे बोलता येतं की तोंड उघड. तो त्याला फक्त इशारा करताय, म्हणजे तोंड उघड कर. त्याने त्याचा इशारा जाणला. त्या भगवान श्रीकृष्णानं तोंड उघडं केलं. या पेंड्यानं काय केलं, एका कॅन मधून दुसऱ्या कॅन मध्ये जसं दूध होतं तसं याच्या तोंडातली कढी त्याच्या तोंडात टाकली. काय प्रेम असं. गोपाळांसहित क्रीडा करे कान्होबा. म्हणून त्या परमात्म्याला प्रसन्न करायचं असेल तर बाकीचा सुशिक्षितपणा, स्वच्छपणा काहीच नाही. काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण. तू कामने आन विठोबाची, तू कामने आन विठोबाची. काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण. तू कामने आन विठोबाची, तू कामने आन विठोबाची. त्याला फक्त शुद्ध भाव पाहिजे. गिरीधर लाल तो भाव का भूमा, राग कला नहीं जानत तुका. गिरीधर लाल तो भाव का भूका. आता तो परमात्मा भावाचा भुकेला. म्हणजे भाव म्हणजे काय हो नेमकं? भाव कशाला म्हणतात? जसा वांग्याचा भाव, मिरचीचा भाव, कांद्याचा भाव, तसं का? भाव कशाला म्हणतात? भाव म्हणजे प्रेम. पण लक्षात ठेवा, प्रेम, राग आणि भाव
पाहिजे तसं जास्त अंतर नाही, पण तरीही भाव जर तुम्हाला सांगायचा झाला तर प्रेमाची पहिली अवस्था म्हणजे भाव. प्रेमाची पहिली अवस्था म्हणजे भाव. हं? आणि अंतःकरणामध्ये शुद्ध सत्वगुण विशेष असणं हे भावाचं लक्षण. एकदा आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या भावाचा ओलावा तयार झाला, जसं प्रेमरूपी सूर्याच्या किरणांनी जसा ओलावा तयार होतो, तसंच भगवंताच्या दर्शनासाठी आपल्या मनात ही उत्कट इच्छा झाली की आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये जी आर्द्रता तयार होते, जो ओलावा तयार होतो, जो स्नेहभाव तयार होतो, त्याचं नाव आहे भाव. तर हा भाव असला ना की बाकीची कशाचीच गरज नाही आहे. मग प्रेम तुमचं पुढे होतो येतं. परंतु त्या प्रेमाची विटंबना आपण करून टाकली. जे लफडे करतो त्यालाही म्हणतो हा प्रेमी प्रेमी नाही. हा प्रेम शब्द कुठेही नाही देता येत. विठाला विठाला